नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली आता शांतीदेवी यांना भेटायला त्यांच्या घरी आलेली असते. शांतीदेवी यांचे पिये महेश यांचा खून करण्यात आलेला असतो आणि तो खून दीपालीने केलेला असतो. पण दीपालीला त्या कापूसवाल्या म्हाताऱ्याने हिप्नोटाईज केलेलं असतं आणि त्यामुळे तो जसं म्हणतो तसं दीपाली करत असते. ती त्या म्हाताऱ्याला पूर्णपणे फॉलो करते आणि त्याच्यातूनच महेशचा खून झालेला असतो. आणि त्यामुळे ही बातमी अबोलीला कळताच अबोली इथे शांतीदेवी यांना भेटायला आलेली असते. तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम, हे जे काही घडलं ना ते सगळं खरंच खूपच जास्त धक्कादायक आहे. जे काही घडलं ते खूपच वाईट घडलं. मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आपल्या या शहरामध्ये कुणीतरी तुमच्या जवळच्या व्यक्तीवरती अशा पद्धतीने हल्ला करावा. एवढी हिंमत वाढत चालली आहे लोकांची. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तेव्हा शांतीदेवी म्हणत असते, तेच तर ना अबोली, म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये मी ज्या पद्धतीने काम करते ना ते लोकांना बघवत नाही आहे अगं. आणि मला माहिती आहे राजकारणातील सुडानेच हा खून करण्यात आलेला आहे. कारण का विरोधी पक्षाला मी जे काही करते ते बघवत नाही आहे ना म्हणून. आणि तसंही आता वोटिंग जवळ येत आहेत, बरोबर ना. मतदान आता जवळच येत आहे आणि म्हणूनच कुणीतरी मुद्दामून माझ्या इथे कार्यतेला गाळबोट लागावं म्हणून हे सगळं करण्यात आलेलं असेल. तेव्हा शांतीदेवी म्हणत असतात की माझं कार्य इतकं महान आहे ना की लोकांना ते बघवत नाही आहे. आधी मी एक छोटीशी कार्यकर्ता होते, तेव्हापासून महेश माझ्याबरोबर काम करत होता. नंतर पक्षाने माझं काम पाहता मला मोठी जबाबदारी दिली आणि त्यानंतरला इथे महेश माझा पीए झाला. पण तो मला सोडून दुसरं कुठेही काम करायला गेला नाही. तो खूपच जास्त हुशार होता. तो नुसता माझा पीए नव्हता गं, तर तो माझा धाकटा भाऊ होता. धाकट्या भावाप्रमाणेच होता तो मला. तेव्हा इथे ज्याने कुणी महेशची अशी क्रूरपणे हत्या केली आहे ना त्याला मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, मॅडम तुम्ही शांत व्हा. तेव्हा इथे शांतीदेवी म्हणतात, बघ ना गं, आमच्या खांद्यावरती इतकी जबाबदारी असते की आम्ही रडूसुद्धा शकत नाही. मला महेशसाठी रडायचं वाटतंय पण मी रडूसुद्धा शकत नाही, कारण लोकांना आमच्याकडून अपेक्षा असतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासमोर खूपच जास्त कठोर व्हावं लागतं. आपल्या भावनासुद्धा आम्हाला प्रत्येक वेळी दाबून ठेवाव्या लागतात. तेव्हा इथे आता शांतीदेवी आपल्या माणसांना फोन करतात, महेशच्या घरी जायला सांगतात आणि म्हणतात की महेशच्या कुटुंबाची चौकशी करा. त्यांना काय हवं नको ते बघा, कारण त्यांची जबाबदारी आता माझ्यावरती आहे. मला त्यांच्या सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इथे शांतीदेवी म्हणत असतात की अबोली, मला आता असं कळलं आहे की महेशबरोबर एका लहान मुलीची डेड बॉडी सापडली. मी या गोष्टीचा सखोलपणे आता शोध घ्यायला सांगितला आहे की ती डेथ बॉडी कुणाची आहे ते शोधून काढायला सांगितलं आहे. न्यायाच्या लढाईमध्ये तुझीसुद्धा मला गरज पडेल, तू साथ देशील ना. तेव्हा अबोली म्हणते, नक्कीच मॅडम, या न्यायाच्या लढाईमध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज पडेल ना तेव्हा तेव्हा मी तुमच्याबरोबर असेन. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की अशा या समाजामध्ये ज्याला माणसाला पर्वा नाही, त्या माणसांमध्ये शांतीदेवीसारखी सुद्धा प्रामाणिक माणसं आहेत, जे आपल्या माणसांची इतकी काळजी घेतात, समाजासाठी इतकी सेवा करतात. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा ती लहान मुलीची डेड बॉडी कुणाची आहे ते शोधून काढायला हवं आणि इथे महेश सरांनासुद्धा न्याय मिळवून द्यायलाच हवा. त्यासाठी मलासुद्धा काहीतरी करायला हवं असं अबोली म्हणत असते. त्यानंतर अबोलीचं लक्ष जातं कापूसवाला म्हातारा तिचा पाठलाग करतच असतो. तेव्हा अबोली जाते आणि म्हणते, एक मिनिट, काय काय करताय तुम्ही इथे. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, काय करतोय म्हणजे, अगं मुली, मी माझं काम करतोय. तेव्हा अबोली म्हणते, अच्छा, म्हणजे मला आता मुलीसुद्धा म्हणताय आणि माझा पाठलागसुद्धा करताय का. तेव्हा तो म्हातारा म्हणतो, गं मी तुझा कुठे पाठलाग करतोय, अगं मी तर माझं काम करतोय ना. तेव्हा अबोली म्हणते, पाठलाग करताय नाहीतर काय. मागच्या वेळेलासुद्धा तुम्ही अचानकपणे आलात, जेव्हा मी शांतीदेवींच्या घरी जात होते तेव्हासुद्धा मला गिफ्ट दिलात, माझा हात पकडलात. त्याच्यानंतर चाळीमध्ये सुद्धा सत्कार समारंभाला आलात आणि आता मी इथे आले तर इथेसुद्धा माझ्या मागे मागे आलात, म्हणजे माझा पाठलागच करताय ना तुम्ही. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की हे बघ बाळा, अगं गरीब माणसावरती असे नको ते घाणेरडे आरोप करू नकोस गं. मी एक गरीब माणूस आहे आणि मी माझं काम करत असतो आणि मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्याबरोबर अशी बोलशील का तू. बघ माझ्या डोळ्यांमध्ये बघ, मी तुला इथे वाईट माणूस वाटतो का. तेव्हा अबोली म्हणते, मला तुमच्या डोळ्यात बघायची गरज नाही आहे, तुम्ही मला वाईटच वाटता. तुमचं हे वागणं तुम्हाला चांगलं वाटतं का.
तेव्हा तो माणूस म्हणतो, इतके ताठमानेने जगू नकोस आणि इतका माज बरा नाही, कळलं ना? तेव्हा अबोली म्हणते, मी कोण आहे तुम्हाला माहिती नाही? तेव्हा ते म्हणतात, मला माहिती आहे तू वकील आहेस, पण अशी एवढी ताठमान ठेवशील ना तर कुणीतरी येईल आणि मानेवरती सुरा फिरवून जाईल ना, तुलासुद्धा कळणार नाही. तेव्हा अबोली म्हणते, धमकी देत आहे मला? ते म्हणतात, धमकी देत नाही आहे, सत्य घटना सांगतोय. असं म्हणून तो म्हातारा माणूस तिथून निघून जातो. तेव्हा इथे अंकुश आता टेन्शनमध्ये असतो. शांतीदेवींच्या पीएचा तर खून झालेलाच असतो, पण त्याचबरोबर एका लहान मुलीचा सुद्धा इथे क्रूरतेने हत्या करण्यात आलेली असते. तेव्हा इथे क्रिश येतो आणि म्हणत असतो की सर, इथे बघा, इथे खूप महत्त्वाचे पुरावे हाती लागलेत. तेव्हा त्या मुलीचा फोटो बघितल्यानंतर अंकुशला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिचासुद्धा गळा कापूनच हत्या करण्यात आलेली असते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की क्रिश, अरे कोण ही माणसं असतील रे, इतक्या लहान मुलीचा इतका क्रूरतेने खून केलाय? तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की सर, कदाचित त्या माणसांचा, जे कोणी हे किलर आहेत ना, त्यांचा हेतूच हा असेल की लहान मुलींचे अशा क्रूरतेने हल्ला करून त्यांचा खून केला जाईल. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, पण हे लोक कोण असतील क्रिश? त्यांचा शोध घ्यायला हवा. शहरामध्ये कोणी नवीन टोळी आली आहे का, जी अशा पद्धतीने इथे खून करत चालली आहे? अशा लोकांचा लवकरात लवकर शोध घ्यायला हवाय क्रिश. या लहान मुलीला कशा पद्धतीने मारले बघ ना तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अबोली आलेली असते. अंकुश म्हणत असतो, अबोली, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मी एकदम ठीक आहे. मी शांतीदेवींकडे गेले होते. जेव्हा मला कळलं की त्यांच्या पीएचा खून झाला आहे, तेव्हा मी त्यांची विचारपूस करायला गेले होते सर. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, तू आधी इथे शांतपणे बस बरं. हे घे पाणी, घे आधी पाणी पी. अबोली पाणी वगैरे पिते. अंकुश म्हणतो, अबोली, तू प्रेग्नंट आहेस, तो आई होणार आहेस आणि तू एवढी दगदग का करतेस? मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, अहो मी त्यांची विचारपूस करायला गेले होते. तिथे गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्यांच्याबरोबर पीए बरोबर एका लहान मुलीचा सुद्धा खून झाला आहे आणि त्या खुनाच्या आता सखोल चौकशी होती आहे सर. आता शांतीदेवी आपल्याकडे येऊन गेल्यात, मग त्यांची विचारपूस करायला जायला नको का? आणि मी विचार केला की त्यांना आता भेटायला आलेच आहे ना आणि इथूनच जाणार होते, तेव्हा तुम्हालासुद्धा भेटून जावं म्हणून मी इथे आली आहे सर. तेव्हा त्या मुलीचा काही पत्ता लागला का? ती मुलगी कोण होती? ती जी डेड बॉडी सापडली ते कुठल्या मुलीची आहे, कळलं का सर? तेव्हा अंकुश म्हणतो, हो अबोली, कळलं आहे. त्या मुलीचा शोध सुरूच होता. अंकुश म्हणत असतो की क्रिश, मला त्या मुलीचेच फोटो दाखवायला आला आहे, ज्या मुलीचा इथे खून करण्यात आला आहे. तेव्हा ती मुलगी कोण आहे, तिचा फोटो आता इथे अंकुश अबोलीला दाखवतो. अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. अबोली म्हणत असते, काय, ही मुलगी? ही तर दीपाली आहे, पण ही तर गावी गेली होती ना? तेव्हा इथे अबोलीला आठवतं इथे त्या मुलीची आणि तिची शेवटची भेट. तर इकडे ती मुलगी जेव्हा तिला सापडलेली असते, तेव्हा तिने तिला गुलाबाचं फूल दिलेलं असतं आणि त्यानंतरला इथे आता फोन केलेला असतो तिच्या मैत्रिणीने आणि सांगितलेलं असतं की दीपाली तिच्या गावी गेले म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की इथे तर मला फोन आला होता तिच्या मैत्रिणीचा. तिने सांगितलं की दीपाली गावी गेली आहे, मग दीपालीचा खून कसा काय होऊ शकतो? तेव्हा अबोली म्हणते, सर, ही तीच मुलगी आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा ना, तिने मला गुलाबाचं फूल दिलं होतं. जेव्हा शांतीदेवींकडे जात असताना ती मुलगी मला भेटली होती. सर, ही मुलगी खूपच कष्ट करत होती हो. तिला खूप मोठं अधिकारी व्हायचं होतं आणि त्यासाठी तिला शिक्षण घेताना अडचणी येत होत्या. तर ती फुलं विकायची, अक्षरशः एक एक फूल विकून ती पैसे गोळा करायची आणि रात्रीच्या शाळेत जायची सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली, हे तू काय बोलतेस? ही तीच मुलगी आहे का दीपाली? पण ती तर गावी गेली होती, मग ती इथे कशी काय आली? तेव्हा अबोली म्हणते, तेच तर ना सर, ती मुलगी गावी जर गेली होती तर ती इथे कशी काय आली? तेव्हा अंकुश म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे अबोली. म्हणजे कदाचित ती मुलगी गावी गेलीच नसेल आणि असं सांगण्यात आलं असेल की ती गावी गेली आहे म्हणून आणि तिचा खून करण्यात आला असेल. तेव्हा दीपाली म्हणत असते की सर, त्या मुलीचा इतका क्रूरपणे कोण खून करू शकतं? तिची कुणाशी आता दुश्मनी असणार आहे? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली, तू काळजी करू नको, मी त्या सगळ्याचा आता शोध घेतोय. हे नक्की कुणी घडून आणले ते शोधून काढतो. तेव्हा अबोली म्हणते, नाही सर, तुम्ही एकट्याने नाही, मी सुद्धा तुमची मदत करणार आहे सर. दीपालीला मलासुद्धा न्याय मिळवून द्यायचा आहे. खूपच गरीब मुलगी होती, तिला शिकून सवरून छान मोठं अधिकारी व्हायचं होतं आणि त्यासाठी ती इतके कष्ट करत होती आणि लगेच तिचा खून करण्यात आला. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की त्या मुलीला जाऊन भेटायला हवं, ज्या मुलीने आपल्याला ती गावी गेली असं सांगितलं होतं. तेव्हा अबोली म्हणते की हो,
त्या मुलीला जाऊन आता आपण भेटूया. तर इथे आता रेणूला जाऊन आता अबोली आणि अंकुश दोघेजण भेटत असतात. अबोली म्हणते की मला आता दीपालीला न्याय मिळवून देण्यासाठी लढायचं आहे सर, त्यासाठी मी प्रयत्न करणारच. तेव्हा अंकुश अबोलीला आपल्याबरोबर घेऊन जातो. तर इकडे आता मनवा म्हणत असते की हां बोला, त्या केससाठी तुम्ही फोन केला आहेत का? बरं ठीक आहे, मी वहिनीला सांगते. तेव्हा तुम्ही वहिनीला फोन केला होतात पण वहिनीने फोन उचलला नसेल, कारण ती कामात असेल ना, बिझी असेल म्हणून. तिचा फोन नाही लागला, तिने उचलला नाही, तर तुम्ही मला कॉल करत जा. कसं आहे ना, वहिनी लगेच माझे कॉल उचलत असते. जास्तच महत्त्वाचं असेल तर मी तिला कॉल करेन ना, म्हणून तुम्ही मला कॉल करत जा, असं आता मनवा सांगते. त्यानंतरला इथे मनवा अबोलीला फोन करते, पण अबोली काही फोन उचलत नसते. तेव्हा इथे मनवा म्हणते काय झालं आहे, वहिनी फोन का उचलत नाही आहे? ती बिझी असेल, असू दे. तेव्हा राघू ये त्यांनी म्हणत असते काय मनवा, काय झालं? तुझ्या लाडक्या अबोली वहिनीने तुझा फोन उचलला नाही का गं? अरे हां, ती बिझी असेल ना म्हणून. पण तू तर म्हणालीस की ती कितीही बिझी असेल तरी तुझे फोन लगेच उचलते म्हणून. पण ठीक आहे ना, आता काय, ती तुझी लाडकी वहिनी आहे ना, मग ती चुकली तरी पण ठीक आहे. तेव्हा मनवा म्हणत असते की तू आहे ना राघू, आमच्यामध्ये पडू नकोस. हे बघ, अबोली वहिनी खरंच माझा फोन लगेच उचलते आणि आता ती माझा फोन उचलत नाही आहे, याचा अर्थ एकच होतो की ती बिझी असणार आहे. आणि ती बिझी असली ना तरीसुद्धा ती नंतर मला कॉल बरोबर करते. त्याच्यामुळे तू आमच्यामध्ये बोलू नकोस आणि उगाच आहे ना आग लावू नकोस, कळलं ना तुला? तेव्हा इथे राघू म्हणते अरे हो का, बरं ठीक आहे, बघूया ना आपण तुझी ही अबोली वहिनी अजून तुला किती अटेन्शन देते ते. त्यानंतर इथे मनवाला राग येतो, ती सरळ निघून जाते. आमचं आम्ही बघून घेऊ असं म्हणून. तेव्हा राघू म्हणते बाप रे, किती मिरची झोंबली हिला, बरोबर ना? आता बघ ना, यापुढे ना तुझी ती अबोली वहिनी तुला काडी इतका सुद्धा भाव देणार नाही आहे, बघच तू. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अबोली आता रेणूला भेटायला आलेली असते. तेव्हा रेणू म्हणत असते अबोली ताई काय झालं सांग ना, कुठे आहे दीपाली, तिचा काही पत्ता लागला का? तेव्हा अंकुश म्हणत असतो की हे बघ बाळा, तुझ्या मैत्रिणीचा पत्ता लागला आहे. हे बघ, तिचा आहे ना कुणीतरी खून केला आहे, तिला कुणीतरी मारले आणि ते आम्हाला कळलं आहे. म्हणूनच आम्ही तुला इथे विचारपूस करायला आलो आहे. तूच अबोलीला फोन केला होतास ना सांगायला की दीपाली गावी गेले म्हणून? तेव्हा इथे रेणू म्हणते हो, मीच फोन केला होता, पण मला तिच्या काकीने फोन करून सांगितलं होतं की दीपाली गावी गेले म्हणून, ती थोड्या दिवसानंतर येणार आहे, म्हणून मी तुम्हाला फोन करून सांगितलं. तेव्हा अबोली म्हणते की दीपाली ही आता आपल्याबरोबर नाही आहे. तेव्हा इथे रेणू खूप रडायला लागते. ती म्हणते अबोली ताई, हे सगळं कुणी केलं सांग ना, कुणी केलं? तेव्हा अबोली म्हणते तेच आपल्याला शोधून काढायचं आहे रेणू, म्हणून तर मी इथे आली आहे ना तुझी मदत घ्यायला. हे बघ रेणू, तू मला सांग बरं, ज्या वेळेला तुला तिच्या काकीने फोन केला होता तेव्हा सांगितलं की ती गावी गेले म्हणून, पण नंतरला तू तिच्या घरी गेली होतीस का? तू तिचं घर मला दाखवू शकतेस का? ती काकी कुठे राहते तुला माहिती आहे? तेव्हा रेणू म्हणते हो, दीपालीची काकी कुठे राहते हे मला माहिती आहे. तेव्हा अबोली म्हणते मग आपल्याला तिथे जावं लागेल. हे बघ रेणू, तू खचून जाऊ नकोस. मला माहिती आहे दीपाली तुझी खूप जवळची मैत्रीण होती, पण आता आपल्याला तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आपणच जर असं खचून गेलो तर तिला न्याय कसा मिळवून देणार? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो अबोली तू घरी जा, मी रेणूबरोबर तिच्या काकूच्या घरी जातो. तेव्हा अबोली म्हणते नाही सर, मी पण येणार, कारण आता काही जरी झालं ना तरीसुद्धा या न्यायाच्या लढाईमध्ये मला इथे आता दीपालीला आणि त्या आपल्या शांतीदेवीच्या पियेला मला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्याच्यामुळे मला यायचंच आहे सर. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली ते सगळं बरोबर आहे, अगं पण तू 2 जीवांची आहेस ना, तू आई होणार आहेस आणि ह्या अवस्थेत तू जास्त दगदग केलेली मला चालणार नाही, तू आता कुठेही यायचं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, मी आई होणार आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आता या लहान मुलांना न्याय मिळवून द्यायलाच हवा सर, कारण माझ्यातली आई आता शांत बसणार नाही, ती स्वस्थ बघूच शकत नाही आहे. कारण का कसं आहे, मला आता या लहान मुलींना न्याय मिळवून द्यायचा आहे, अगदी त्यांची आई होऊन. म्हणून मला आता मी आई होणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की मला तुमच्याबरोबर घेऊन जा, मला आता ह्या मुलींची साथ देऊ द्या. त्यानंतर इकडे आता रेणू अबोलीला आणि अंकुशला घेऊन इथे दीपालीच्या काकीच्या घरी आलेली असते. तेव्हा दीपालीची काकी खूपच जास्त रडायला लागते. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की हे बघा, तुम्ही रडू नका. तेव्हा ती म्हणते पण असं कसं घडलं, दीपालीची तर कुणाबरोबर काय दुश्मनी असणार, ती तर खूपच जास्त मनमिळावू होती, ती सगळ्यांबरोबर अगदी प्रेमाने बोलायची, कुणालाच ती त्रास द्यायची नाही. तिला इथे अधिकारी व्हायचं होतं, तेव्हा ती पूर्ण शिक्षण करत होती, ती फुलं विकायची, स्वतःचं शिक्षण पूर्ण करत होती, आमच्यावरती कधीच अवलंबून राहिली नाही ती. आणि इतकी गुणी मुलगी, तिचा कुणी का खून करेल सर? मला खरंच विश्वासच बसत नाही आहे.
तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा, जे काही झालं खूप वाईट झालं आणि दीपाली ही मलासुद्धा खूप जवळची होती, माझ्या ओळखीची होती चांगली, म्हणूनच मी इथे आली आहे तुम्हाला विचारायला की तुम्ही मला सांगा, तुम्हीच रेणूला फोन करून सांगितलं होतं ना की दीपाली गावी गेली आहे म्हणून, मग ती गावी गेलेलं तुम्ही फोन करून कसं काय सांगितलं? दीपाली तर इथेच होती ना. तेव्हा इथे आता दीपालीची काकी म्हणते की मला तर गावावरून माझ्या सासऱ्यांचा फोन आला होता ना, त्यांनी मला सांगितलं की दीपाली गावी गेले म्हणून मी इथे रेणूला फोन करून सांगितलं आणि तिने तुम्हाला. तेव्हा इथे तो नंबर तुम्ही मला देऊ शकता का तुमच्या सासऱ्यांचा? तेव्हा इथे आता काकी म्हणत असतात की पण सासऱ्यांचा फोन तर तुटला आहे. तेव्हा अंकुश म्हणतो पण तुम्ही तर आत्ताच म्हणालात ना की ते गावावरून फोन करायचे म्हणून. तेव्हा इथे दीपालीची काकी म्हणते की ते फोन तुटलाय म्हणून माझा नंबर तर त्यांच्याकडे आहे, गावातील कुणाचाही फोन घेऊन ते फोन करत असतात चौकशी करण्यासाठी, त्यांनी कुणाचा तरी फोन घेऊनच मला कॉल केला होता. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दीपालीची काकी म्हणत असते की तो नंबर माझ्या सासऱ्यांचा नव्हता, दुसरा कुणाचा तरी होता. अबोली म्हणते ज्या फोनवरून तुम्हाला फोन करण्यात आला होता तो नंबर तुम्ही मला देताय का? तेव्हा इथे काकी म्हणते की हो देते ना. ती लगेचच आपला मोबाईल काढते आणि इथे अबोलीला फोन देते. त्याच्यामध्ये 707 तो वाला नंबर ती म्हणते की सासऱ्याने या नंबरवरून फोन केला होता. तो नंबर आता इथे अंकुश डायल करतो, तर तो नंबर तर अस्तित्वातच नाही असं सांगितलं जातं. नंतर नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर गेला असं सांगितलं जातं. तेव्हा अबोली म्हणते 1 मिनिट सर, मी या नंबरवरून कॉल करते. तेव्हा अबोलीसुद्धा फोन करते, तरीसुद्धा इथे आता नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असं सांगितलं जातं. त्यानंतर इथे अंकुश म्हणत असतो की हा नंबर तर लागतच नाही आहे. तेव्हा इथे आता काकी म्हणत असतात की हा नंबर आता लागत नाही आहे, म्हणजे तो फोन आला होता ते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की तो फोन आला होता ना, तुम्हाला अंधारात ठेवण्यासाठी आला होता. तुम्हाला इथे आता असं भासवण्यात आलं होतं की दीपाली जिवंत आहे, पण इथे दीपालीला तर मारण्यात आलं होतं. त्याच्यामुळे इथे तुम्हाला त्यांच्यावरती संशय येऊ नये, तुम्ही दीपालीचा शोध घेऊ नये म्हणून तुम्हाला असं कदाचित सांगण्यात आलं असेल. हे आता अबोलीला कळलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो क्रिशचा अंकुशला फोन येतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो हां क्रिश बोल ना. तेव्हा क्रिश म्हणतो की सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर इथे आताची जी केस आपण आता स्टडी करतोय ना, आपण हँडल करतोय, जी चौकशी सुरू आहे तशीच आता पुन्हा एक केस झालेली आहे सर. 2 मुलींचे खून झालेत. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अरे देवा, तू लगेचच क्रिश मला त्या ठिकाणचं लोकेशन पाठव, आम्ही लगेच त्या ठिकाणी पोचतो. तेव्हा इथे क्रिश म्हणतो हो ठीक आहे सर. त्यानंतर इथे क्रिश म्हणतो की अबोली आपल्याला जावं लागेल. आताच्या ज्या केसेस आहेत ना, तशीच घटना अजून एका ठिकाणी घडली. क्रिश मला लोकेशन पाठवतोय, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते ठीक आहे सर, आपण लगेचच निघूया. तेव्हा अंकुश जाताना म्हणतो हे बघा तुम्ही काळजी करू नका, दीपालीचा खून ज्याने कुणी केलं आहे ना त्याला आम्ही लवकरात लवकर पकडू, अगदी गजाआड करू. तेव्हा इथे अबोली म्हणत असते तुम्ही नका काळजी करू, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तेव्हा इथे रेणू म्हणत असते अबोलीताई तू पण तुझी काळजी घे. त्यानंतरला अंकुश म्हणतो चल अबोली आपल्याला आता निघावं लागेल. तेव्हा इथे आता रेणूची मैत्रीण दीपाली या जगात नाही आहे ही बातमी तिला जेव्हा कळते, तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, खूपच जास्त दुःखी झालेली असते ती. तेवढ्यातच इथे मनवाचा अबोलीला फोन येतो. तेव्हा इथे मनवा म्हणते अगं वहिनी कुठे आहेस तू, फोन का उचलत नाही आहेस? तेव्हा अबोली म्हणत असते मनवा हे बघ मी तुला नंतर फोन करते, आता मी जरा कामात आहे, मी तुला फ्री झाल्यानंतर लगेच फोन करते, असं म्हणून अबोली आता फोन ठेवून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता मनवाचा फोन आताही अबोली उचलत नाही. तेव्हा मनवाला वाईट वाटतं. तेव्हा राघू म्हणत असते काय गं मनवा काय झालं, आताही तुझ्या लाडक्या वहिनीने तुझा फोन उचलला नाही का गं? नाही नाही बरोबर आहे, अगं ती एवढी मोठी वकील आहे, ती तर बिझी असणारच ना. आणि तू काय गं, तू साधी तिची कोण आहेस असिस्टंट, तिलासुद्धा ती व्यवस्थित भाव देत नाही, विचारत नाही, नावाला तुला तिने असिस्टंट म्हणून ठेवलेलं आहे, असंच मला आता वाटतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राघू आता मुद्दामून मनवाच्या मनामध्ये अबोलीबद्दल विष काढवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया एका इथे सलोनी नावाच्या मुलीने आपल्याच आईवडिलांचा खून केलेला असतो, त्यांच्या गळ्यावरून चाकू फिरवलेला असतो, कारण त्या म्हाताऱ्या माणसाने तिलासुद्धा हिप्नोटाईज केलेलं असतं. आणि त्याचमुळे इथे आता त्या मुलीने इथे आपल्या आईवडिलांना मारल्यानंतर ती स्वतःचाही खून करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे आता क्रिश त्यांची संपूर्ण टीम त्या ठिकाणी पोचलेली असते आणि त्यामुळे त्या मुलीला पकडलं जातं, तिचे हातपाय बांधले जातात.
तेव्हा ती मुलगी आता ज्या पद्धतीने अबोलीकडे बघत असते, तिची दृष्टी बघण्याची ही खूपच जास्त विचित्र असते. ही गोष्ट अबोली आणि अंकुश या दोघांच्याही लक्षात येते. तिथे जो काही प्रकार घडलेला असतो, त्या मुलीला बांधून ठेवण्यात आलेलं असतं, कारण ती स्वतःलाच इथे मारण्याचा प्रयत्न करत असते.